भोसे जिल्हा परिषद गटाचा निकाल। तर पंढरपूरमध्ये आपण पाहतोय की पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भोसे गटामधून षण्मुखी कोरके यांचा विजय झालेला आहे। तर झेडपीचा महानिकाल आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता विजयी उमेदवार गुलाल उधळताना ती दृश्य देखील आपल्या समोर येत आहेत। तत्पूर्वी पंढरपूरच्या भोसे गटातून पवारांच्या राष्ट्रवादीच्या षण्मुखी कोरके यांचा विजय, तर सांगलीमध्ये बागडी गटातून सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झाल्या आहेत। सांगलीच्या बागडी गटातून सदाभाऊ खोतांच्या सून मोहिनी खोत या विजयी झालेल्या आहेत। तर सांगलीमध्ये बहुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यात जयंत पाटलांचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळतं। जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवर पवारांच्या एनसीपीचे उमेदवार विजयी झाले। सांगलीच्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचा करिश्मा कायम, ते आपला करिश्मा कायम राखण्यात यशस्वी झालेत आणि जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवरती पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवरती आहेत। सांगलीच्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचा करिश्मा कायम, 11 पैकी 7 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत। सांगलीच्या वाळवा तालुक्यात सांगलीमध्ये देखील बहुरंगी चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती। रोहित पाटील, जयंत पाटील यांच्यावर पूर्ण जिल्हा परिषदेची जबाबदारी आणि वाळवा तालुक्यामध्ये जयंत पाटील यांचा करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि 11 पैकी 7 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। तर सांगलीच्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांना यश मिळालंय आणि तिथं मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू होता। 11 पैकी 7 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादी